मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आळस का येतो या विषयावर व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये मी आळस का येतो याची 5 कारणे सांगितली आहेत। पाहिला नसेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो व्हिडिओ नक्की पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 असे मार्ग पाहणार आहोत जे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवले तर मी खात्री देऊन सांगते तुम्हाला कधीच आळस येणार नाही। फक्त तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिले आहे आयुष्यात मोठे ध्येय ठेवा, मोठे लक्ष ठेवा। मित्रांनो, हा मुद्दा मी आधीच्या व्हिडिओत पण सांगितला आहे। माणसे आळशी का बनतात? कारण त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठे करण्यासाठी ध्येयच नसतात। ध्येय नसलेल्या मनुष्याची हालत कुत्र्यासारखी असते। कुत्रा कोणतीही गाडी आली की त्यामागे पळत सुटतो। तो कुत्रा त्या गाडीबरोबर दम लागेपर्यंत पळतो आणि मग शांत बसतो। परत थोड्या वेळाने दुसरी गाडी आली की त्याच्या मागे पळतो। तो कुत्रा का पळतो, कशामुळे पळतो त्याला सुद्धा माहिती नसते। ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय नसतात त्यांच्याबरोबर सुद्धा असेच चाललेले असते। त्याला जर तुम्ही प्रश्न विचारला ना, तू का जगतो, तर तो उत्तर देईल सगळे जगतात म्हणून मी जगतो। त्याला विचारा तुमच्या आयुष्यात काय करायचे आहे, तो सांगेल सगळे जे करतात तेच करेल। म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, माणूस सुस्त व आळशी तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या आयुष्यात काही मोठे ध्येयच नसतात, मोठे लक्ष नसतात जी त्यांना काम करण्यासाठी प्रेरित करतील। ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय असतात तो माणूस तुम्हाला कधीच सुस्तावलेला दिसणार नाही। तो अक्षरशः त्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी झपाटलेला असतो। त्याला दिवसातले 24 तास सुद्धा कमी पडतात, कारण त्याला आयुष्यात काहीतरी मोठे मिळवायचे असते। म्हणून तुम्हाला आळस पूर्ण घालवायचं असेल तर पुढच्या 5 वर्षाचे 10 वर्षाचे ध्येय आजच लिहून ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागा। दुसरे आहे पौष्टिक अन्न खाणे। मित्रांनो, तुम्ही तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खात असाल किंवा जंक फूड जसे की नूडल्स, बर्गर्स, पिझ्झा असे अन्न खात असाल तर तुमची इच्छा असताना सुद्धा तुम्हाला आळस येईल। कधीतरी मजा म्हणून खाणे ठीक आहे, पण अशा पदार्थांचे सेवन सातत्याने होत असेल तर मग तुम्ही सुस्त व्हाल। म्हणून आळस घालवण्यासाठी तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचे आहे। जास्तीत जास्त तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळे जर तुम्ही खात असाल तर तुम्ही नेहमी ऊर्जेने भरलेले असाल। तिसरे आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचे आहे याची यादी बनवा। मित्रांनो, तुम्हाला आळस घालवायचा असेल तर दिवसभरात तुम्हाला काय काय करायचे आहे याची यादी बनवा। याने दिवसभरात तुम्हाला काय करायचे आहे याची स्पष्टता येईल। यादीमध्ये भरमसाठ गोष्टी टाकत बसू नका, पण ज्या महत्त्वाच्या आहेत, केल्याच पाहिजेत अशा 5-6 गोष्टी टाका आणि एक एक करून यादीतील कामे करा। लक्षात ठेवा, यादीतील 90% कामे झोपायच्या आधी तुम्ही पूर्ण केलीच पाहिजेत। असे केल्याने तुमचा मेंदू ॲक्टिव्ह राहील। चौथा नियम आहे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा। मित्रांनो, तुम्ही हुशार व ध्येयशाली लोकांच्या संगतीत आळशी राहू शकत नाहीत। लहान मुले सकाळी लवकर उठायचा कंटाळा करतात, पण त्यांना तुम्ही हॉस्टेलमध्ये टाकले तर ते बरोबर सकाळी लवकर उठतात, कारण त्यांना हॉस्टेलमध्ये मिळालेली संगत असते। असे म्हणतात, जशी संगत तशी आपल्या जीवनाला रंगत। तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये अशा लोकांच्या संगतीत राहा जे सिन्सिअर आहेत, ज्यांना आयुष्यात काहीतरी मिळवायचे आहे। त्यांच्याबरोबर राहून तुम्ही सुद्धा आयुष्यात काहीतरी बनायचा प्रयत्न कराल। म्हणून आळस तुम्हाला घालवायचा असेल तर चांगल्या लोकांच्या संगतीत राहा। कोणताही नवीन बदल हळूहळू करा। मित्रांनो, काही असे लोक असतात जे जोशमध्ये असतात, त्यांनी एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला, प्रेरणादायी व्याख्यान ऐकले की त्यांना खूप जोश येतो। ते रोज सकाळी 8 वाजता उठत असतील तर ते ठरवतात ते दुसऱ्या दिवशीपासून डायरेक्ट 5 वाजता उठतील। दुसऱ्या दिवशी उठतात खरं 5 वाजता, पण तिसऱ्या दिवशी जसे ते, म्हणजे पहिले पाडे 55। म्हणून तुम्हाला कोणताही नवीन बदल करायचा असेल तर तो हळूहळू करा। 8 वाजता उठत असाल तर एक आठवडा 7:45 वाजता, मग 7:30 वाजता, मग 7 वाजता असे करत पुढे जा। नाहीतर मोठे बदल करायला जाल तर तुम्हाला आळस येईल। मित्रांनो, हे होते 5 मार्ग। याचा अवलंब केला तर तुम्हाला आळस येणार नाही। तुमच्या आयुष्यात अजून कोणती समस्या आहे ते कमेंट करून सांगा, त्यावर मी व्हिडिओ नक्कीच बनवेल। थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.